करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून त्यानुसार कोल्हापुरात महाराणी ताराबाई यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाची बांधणी करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ इथं या चित्ररथाचं अनावरण करण्यात आलं. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इतिहास तज्ज्ञ जयसिंगराव पवार या मान्यवरांच्या हस्ते या चित्ररथाचं अनावरण करण्यात आलं. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात अनेक गंभीर त्रुटी असल्याचं मंत्री आशिष शेलार यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी या कार्यक्रमासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेत. मुळातच छत्रपती महाराणी ताराबाईंचा इतिहास हा मोठा आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीमध्ये हा कार्यक्रम होत असल्यानं त्याला एक वेगळं महत्त्व होतं. मात्र या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्यानं सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी देखील कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करत कार्यक्रमाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हा कार्यक्रम तांत्रिकदृष्ट्या सदोष होता. तसंच कार्यक्रमासाठी उभारलेल्या व्यासपीठाची रचना सुद्धा योग्य नव्हती. कार्यक्रमात दरम्यान राजशिष्टाचार पाळण्यात आलेला नव्हता. खासदार शाहू महाराज छत्रपती हे स्वतः उभे राहून पोवाडा पाहत असल्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्या मान्यवरांसह इतरांच्या आसन व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं. मंत्री शेलार यांनी कार्यक्रमाची पुरेशा प्रमाणात पूर्वप्रसिद्धी न झाल्यामुळं कार्यक्रमाला मोजकेच लोक उपस्थित असल्याचं निरीक्षण नोंदवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांच्यामार्फत कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनाची चौकशी करण्यात येते आहे.